सकाळी तुम्ही मस्त ठेसा आणि बेसन खाल्ला, आता भजे खायला या आहे ना बरं? ठेसन बेसन बी आणलं का? बर बाई, रस प्यायला ये म्हंटल माय. बघू दे बरं रस. मला आवडत नाही रस, पण जाऊ दे आता काय, पाहुण्याची तर आपल्याला खावाच लागतो रस. पाहुण्याची तर खावाच लागतो. हे बघा रस. नमस्कार, स्वागत सगळ्यांचं आमच्या युट्यूब चॅनलवर. शुद्ध लुंगे. तर आम्ही आलो आज माझ्या मित्राची तर मैत्रिणीची इथं, जे की माझे क्लासमेट आहे, ते तुम्हाला माहीतच आहे, भाग्यश्री तुझे. तर चला आपण भेटूया त्यांना. काय खायला बरं तू? काय करायचं दाखवू त्यांना तू भजे खातो म्हणून. भजे खातो तू? कसे झाले रे भजे? कसे झाले? छान झाले. तर हे बघा इकडे या दोघी जणी स्वयंपाक करायला लागले. आता हे घर बघा किती मस्त आहे, पण पहिले यांचं छान असं घर आहे, मस्त विजयचं भाग्यश्रीचं. काय यांना दाखवायचं का? तर हे बघा इकडे यांचं चालू आहे पहा आता स्वयंपाक. तर हे बघा या दोघी जणी इकडे काय चालू यांचं, काय चालू आहे? या भजे खायला. सकाळी तुम्ही मस्त ठेसा आणि बेसन खाल्ला, आता भजे खायला या आहे ना बरं? ठेसन बेसन बी आणलं का? बर बाई. कोण नाही ना जेवायला, तिकडचा स्वयंपाक वाया गेला असता ना. तर ही माझी मैत्रीण आहे, माझी श्रुतीची क्लासमेट आहे भाग्यश्री. हिला तुम्ही बघितलंच असन, माझे सबस्क्रायबरनी बघितले नाही आम्ही, तुला पण बघितलंच असन. ही पण ब्लॉग बनवती, व्हिडिओ बनवती. काय नाव आहे चॅनलचं भाग्यश्री तुझं? काय नाव आहे चॅनलचं? लो इथूनच सुरुवात आहे, भाग्यश्री विजय टापरे असं नाव आहे बघा. आणि आपल्या सबस्क्रायबरनी पण हिला सबस्क्राईब करा. एक नंबर व्हिडिओ बनवती, छान बनवती. डेली रुटीनचे जास्त व्हिडिओ असते हिचे. काय बरं? तिची थोडीशी तब्येत खराब होती. एक मिनिट, वरच काय पहिले पाहून घेऊ द्या मला. वरच काय आहे? हा तुझे भजे. बरं ठीक आहे, दाखवतो. थोडीशी तब्येत खराब होती म्हणून तिचं गॅप पडलाय व्हिडिओ मध्ये. आणि परत ती चालू करणार आहे व्हिडिओ टाकायला. तसे तिचे शॉर्ट व्हिडिओ एकदम छान असतात. पण तू कोण असं उभे चालायला लागली? दम न जरा, दम नाही का तुला? जेवण गरम भजे खायला छान वाटतं. गरम गरम ती तळायली. तुम्हाला बघितलं तिकडे प्लेट मध्ये रिकामी प्लेट आली. मैत्रिणीकडे आलेली ती तसं आईश्वरी तिला घरी तू खात असशील ना असं घरी गरम गरम. ती बनवत असं तू खात असशील. आम्ही दोघं खातो किचन वाटर बसून. टाकलं मी अगोदर, स्वयंपाक केला, स्वयंपाक सगळं झालेला आहे, तेवढं राहिलं मग खायला. काय केलं मग आज जेवायला? रस केलेला आहे आज. रस कुठे? फ्रीज मध्ये रस केलेला आहे. रस प्यायला ये म्हंटल माय. बघू दे बरं रस. मला आवडत नाही रस, पण जाऊ दे आता काय, पाहुण्याची तर आपल्याला खावाच लागतो रस. पाहुण्याची तर खावाच लागतो. हे बघा रस. रस प्यायला ये म्हंटल माय. ट्रेंडिंग मध्ये आहे सध्या आता. आपण आणि हिनं काय केलं, माझ्या मनाविरुद्ध गोष्ट केली आजची. तुम्हाला दिसतच असेल ती थोडीफार, आणि तुम्हाला पण आवडली का सांगा कमेंट मध्ये. हिनं केस कापले आज माझ्या मनाविरुद्ध. मला आवडत नाही, पण तरी पण तिने केस कापले. हे बघा हिनं काय केलं, माझ्या मनाविरुद्ध गोष्ट केली, केस कापले. काही गरज होती बरं? मग केस पण विचारून कापायचे का? म्हणजे खालचे केस डॅमेज झाले होते, बिलकुल पण चांगले नव्हते, पतले झाले होते. आणि माणसाचे केस वाढते म्हणून माणसं कटिंग करतात ना. पुढच्या वेळेस तू नाही, माझे पण केस वाढते म्हणून मी केस कापले. तुला परमिशन देऊ नको, हा कटिंग नाही. काय बरं? याचे वाढले की याचे कापून नाही आणत. वरची कटिंग करायची राव आम्हाला, आमच्या वरची कटिंग करायची. हा त्याची करायची. माझे पण केसाची मला काहीतरी काळजी घ्यावं लागेल ना. किती झाले तर ते डिलिव्हरीच्या नंतर मी म्हणलो ना सगळ्यांना, मी तुम्हाला बरोबर बोललो ना सकाळी, हिला धाक नाही राहिला कोणाचा. हिला पुण्याला आल्यावर धाक नाही राहिला, तसंच झालेलं सकाळी पण. ते काही नाहीये, फक्त वेळ भेटत नव्हता, वेळ भेटला म्हणून मी ते केलंय. आणि ते गरजेचंच होतं, कारण स्वतःकडे पण थोडस लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं मला. तुला काय इथून तिकडे येऊन वाटलं का आपल्या रूमवर? इथं सगळं किचन एवढं भारी दिसेल तुला तर? नाही असं काही नाहीये. तुम्ही तर घ्यायला आले नाही मला. आले तर परत गेले तुम्ही 4 वाजता. हा पण आपण गेलो असतो ना मग. परत आले. मी थोडी काय म्हटले, तुमचा मित्रच म्हणलं तुम्हाला विजय. थांब म्हणून मी तर आता सांगून
म्हटला की तुम्हाला की थांबा म्हणून इथं, म्हणून थांबलोय ना आपण. मी थोडी म्हटले भाग्यश्री तुला मला थांबायचं म्हणून. हे बघा बोंड म्हणत होते माझं तिकडचं स्वयंपाक वाया जाईल म्हणून. याला भजनी याला बोंड म्हणतात. काही पण नाही. थांबलं तर काय काय बिघडलंय, काय फरक पडतो? थांबायचं तसं विषय नाही रे. मला बी सकाळी जावं लागणार आहे लवकर. जेवण करा, कपडे आंघोळ गिंगोळ काय का नाही. मग तू कर ना तुझं, ती थांबल इथे. सारखीच आहे तुम्ही विजय, तशी ती मी पहिले तिचं तर माझं फरक होता. ती बारीक होती, मी जाड होते. दोघी सारख्या झालो आम्ही. तर असा काही विषय आमच्या घरापासून जास्त लांब नाही राहता, हे जवळच राहते, काही 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. भजे कसे झाले तर ते चांगले आमच्यासाठी. वरदला बी खूप छान आहे. आत्याला थँक्यू म्हण. पा दे मला, पा दे, पा दे इकडून मला दे. आणि वरदला बी चांगलं झालेलं आहे, कारण की इथं सगळं घरासारखं वाटतंय. सगळं भांडे सामान आहे, टीव्ही वगैरे सगळं दिसतंय त्याला इथं. काल त्या यांच्या सासूबाई पण होत्या, आई वगैरे पण होत्या, तेव्हा पण तो खेळला थोडासा. तेव्हा नुसतं पळापळी करायला लागलं होतं, कारण की इथं खेळ सामान दिसायला त्याला घरातलं सारखं. आणि आमच्या इथं जे ते तुम्हाला माहिती आहे किती कमी सामान आहे, त्यामुळे वरद काही एवढं रमत नाही. इथं जरा जास्तच रमला तो. नाही त्याला दिवसभर मीच दिसते ना. माझा चेहरा दिसतो, मग कसं राहील तो. वरद घरी जायचं की इथंच थांबायचं? थांबायचं इथं. तर काल आम्ही लवकर म्हणजे काल तिकडेच थांबलो होतो, कारण की उशीर खूप झाला होता. जेवण वगैरे गप्पा वगैरे रंगल्या, त्यामुळं काही घरी आलोच नाही आम्ही, उशीर झाला तर. आणि वरदलाही झोप आली होती म्हणून मग तिकडेच थांबलो. तर आज सकाळी आलो आम्ही, आणि हे दोघं पण, त्यांना खूप उशीर झाला तर दोघंही चालले गेले ते कामावरती. त्याच्यामुळं व्हिडिओ शूट मी आज करते, म्हणजे मी करते. तर काही चुकलं वगैरे असेल तर तुम्ही समजून घ्या. पाऊस चालू आहे बघा, इथे खूप जोराचा पाऊस चालू आहे. मध्ये आले तर घरात एवढा पसारा होता, माझ्या खूप सारा पसारा होता. आणि त्यातल्या त्यात वरद मी इकडं पण पसारा करून टाकलं, सगळे खेळणे खाली रिचवून टाकले. बघा दिसत असेल तुम्हाला, सगळे खाली खेळणे रिचवून टाकले. आणि भांडे वगैरे पण एवढे साचले होते माझे, तर आता क्लीन केलंय मी. हे नेमकंच सगळं क्लीन केलंय. अजून मला स्वयंपाक वगैरे करायचं आहे, वरदला आंघोळ घालायची आहे. पण आता हे पावसाचं वातावरण दिसतंय, तर म्हटलं आजच्या दिवस नको. काल त्याला तिच्याकडे घातली होती, आणि आम्हाला पण थोडंसं बाहेर जायचंय, तर बघू आता काय होतं. तर पावसाचंच काही समजत नाही बाबा, खूप पाऊस काल मी तिच्या घरी होते, आज ती माझ्या घरी आली आहे. असं साठलोट चालू आहे आमचं. बघू आता. आणि मैत्रीण म्हटल्यावर आणि इतक्या जवळ म्हटल्यावर ती घरी येणार जाणारच आहे. बायकांना काय, मैत्रिणी असल्या की कोणी लागत नाही. कोणी असो नसो. आणि माझे 2 दिवस खरंच चांगले गेले, मला करमत नव्हतं एवढे दिवस. पण मग आता ती आली आहे तर त्याच्यामुळं थोडंसं बरं वाटतंय. आणि वरदला पण म्हणजे कसं, म्हणजे माझ्या एकटीला तो बोर होतो ना, तर मग आता तेवढं तो होणार नाही. चांगला तिच्यासोबत पण खूप छान रमला येतो, तिच्यासोबत एकदम छान खेळतोय तो. तर व्हिडिओ थांबवला होता मी मध्येच, कारण की वरद रडत होता. तो झोपेसाठी, म्हणजे झोपीचा आला होता तो. तर आता त्याला झोपी घातलं मी. बघा झोपलाय तो, दिसत असेल तुम्हाला. सगळं आवरून घेतलं, पहिलं पसारा वगैरे सगळं स्वच्छ केलं, फ्रेश केलं. मी पण फ्रेश झाले. मी म्हटलं आता व्हिडिओ घ्यावं, थोडासा जोरला होता तो. तर आता मला स्वयंपाक पण करायचं आहे. हे दोघं येतील दुपारी जेवायला, तर काय करावं तेच चाललंय. बाकी वरण खाईल ना विजय? हां खायचं. तर असं वाटतंय आता डाळ भात लावा, पटकन साध्यात सोपं. तर डाळ भात करते. तर आम्ही करतोय आता स्वयंपाक वगैरे. तर व्हिडिओ इथेच एंड करते मी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल कोणी आमच्या चॅनलला जर. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.